आई आज का बनवलं? आज बनवत आहे मी उत्तप्पा। उत्तप्पा बनवण्याकरता या ठिकाणी मी 1 टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे, 2 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, 2 गाजर किसून घेतलेले आहे, 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि भरपूर सारी घेतली आहे कोथिंबीर। हे सर्व आपल्याला आता मिक्स करायचं आहे। हा उत्तप्पा आपण थोड्या वेगळ्या प्रकारे बनवत आहे। अशा प्रकारचा उत्तप्पा मी साऊथ इंडियन हॉटेलमध्ये खाल्ला होता, तोच उत्तप्पा आपण आपल्या घरी करत आहे। हे सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी घेतला आहे थोडंसं तिखट, थोडंसं मीठ आणि थोडासा चाट मसाला। हे सर्व आपण मिक्स करून घेऊ। या ठिकाणी घेतलेलं आहे मी डोशाचं पीठ, यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे। अशा प्रकारे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। एवढं पातळ आपलं पीठ असलं पाहिजे। या ठिकाणी तवा ठेवला आहे गरम करायला, यावर तेल टाकायचं आणि ओल्या कपड्याने पुसून टाकायचा, म्हणजे जो आपला उत्तप्पा आहे तो पटकन निघतो। तव्याला तेल लावून झालेला आहे। आता आपण याच्यावर बॅटर टाकून घेऊ। बॅटर आपल्याला सर्वीकडे पसरवून घ्यायचं आहे। बॅटर आपण टाकून घेतलेलं आहे। आता याच्यावर टाकत आहे। हे सर्व जे मिक्स केलं आहे ते सर्व आपल्याला यावर टाकायचं आहे। हे आपण टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला याच्यावर मसाला टाकायचा आहे। मसाला सर्वीकडे छान भुरभुरून घ्यायचा। मसाला छान भुरभुरून घेतलेला आहे। आता आपण याच्यावर टाकत आहे पुन्हा पीठ। पीठ अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे। हे सर्व चांगलं पसरवून घ्यायचं आहे। हे चांगलं पसरवून घेतलेलं आहे। आता आपण उत्तप्पा पलटवून घ्यायचा आणि वरच्या बाजूला आपण तेल लावून घेऊ। दोन्ही बाजूने आपल्याला हा उत्तप्पा छान तेल टाकून शेकून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने आपण हा आपला उत्तप्पा छान शेकून घेतलेला आहे। मस्तपैकी गरमागरम टेस्टी असा उत्तप्पा आपला तयार आहे। अशा प्रकारे तुम्ही उत्तप्पा नक्की करून बघा। मस्त गरमागरम उत्तप्पा आपला तयार आहे। नुसता उत्तप्पा बघून चालणार नाही, तर अशा प्रकारे उत्तप्पा करून बघा। आजचा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।